सलग तिसऱ्या दिवशी श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर बेमुदत बंद सुरूच आहे। आरोपींवर मकोका कायद्यान्वये कारवाईची मागणी होते। तर आजच्या बंदमध्ये शाळा महाविद्यालय ही सहभागी झालेत। गुन्हेगारी टोळ्यांविरोधात उद्या महामोर्चा निघणार आहे। याचाच आढावा घेत आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जे आहे श्रीरामपूरमध्ये कडकडीत बंद पाळला जातो। आज बंदचा तिसरा दिवस असून या ठिकाणी जे आहेत सर्व व्यापाऱ्यांनी जे आहे उत्स्फूर्त बंद हा या ठिकाणी पाळल्याचं पाहायला मिळत आहे। आज आंदोलन या बंदच्या हाकेला तिसरा दिवस आहे। या ठिकाणी जे आहेत सर्व आस्थापनासह या ठिकाणी जे आहेत शाळा महाविद्यालय देखील या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने या बंद ठेवण्यात आलेली आहे। आणि आता आपल्या सोबत जे आहेत बोलायला तालुक्याचे आमदार आहेत। काय नेमकी मागणी आहे, कशा पद्धतीने आंदोलनाची रूपरेषा असणार आहे? आजचा तिसरा दिवस आहे। कधीही श्रीरामपूर आजपर्यंत कोरोनाच्या काळात सोडला तर कधीही अशा पद्धतीत श्रीरामपूरमध्ये घडलेलं नव्हतं आणि श्रीरामपूर सारख्या शांतताप्रिय शहरामध्ये अशा गोष्टी घडणं एकदम दुःखदायक आहे। त्यामुळं आमच्या सगळ्यांची सर्व श्रीरामपूरकर जनतेची मागणी की या टोळ्यांवरती मोका लागला पाहिजेत। यांना कडक असं शासन झालं पाहिजे जेणेकरून श्रीरामपूरकरच्या जनतेचा सरकारच्या समोर सरकारवरील विश्वास राहील आणि प्रशासनावरती पोलीस प्रशासनावरती विश्वास राहील। आणि यासाठी आजचा तिसरा दिवस आहे, उद्या चौथा दिवस आहे। उद्या मोठ्या मोर्चाचं आयोजन सकल श्रीरामपूरकरांच्या वतीने केलेलं आहे। हा मोर्चा हनुमान मंदिर रेल्वे स्टेशनच्या शेजारून निघणार आहे आणि तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी या मोर्चाचा समारोप होणार आहे। नाही, हे आंदोलन जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत चालू राहणार आहे, वेगवेगळ्या माध्यमातून चालू राहणार आहे। त्यामुळे जोपर्यंत पोलीस प्रशासन यांच्यावरती कडक कारवाई करत नाही तोपर्यंत या आंदोलन हे थांबणार नाही। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज कथा, श्रीरामपूर, अहिल्यानगर।